म्हातारपणी सर्वात मोठी भीती कोणती असते माहिती आहे? एकटं पडण्याची आणि कोणावर तरी ओझं होण्याची. आपण आयुष्यभर कुटुंबासाठी जगतो, पण शेवटी स्वतःसाठी जगायला विसरतो. आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही आत्ताच समजून घेतल्या तर तुमचा वृद्धापकाळ अधिक शांत, सन्मानाचा आणि स्वाभिमानी होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे शिवाजी शिंदे. आजचा विषय पैसा, गुंतवणूक किंवा व्यवसाय नाही. आजचा विषय आहे जीवन. म्हातारपणी एकटं पडू नये आणि कोणावरही ओझं होऊ नये, म्हणून या गोष्टी आत्ताच समजावून घ्या. पहिली गोष्ट, जमिनीच्या वादात आयुष्य वाया घालवू नका. फक्त शेजाऱ्याला धडा शिकवण्यासाठी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवू नका. खटला संपण्यापूर्वीच आयुष्य संपेल आणि जरी जिंकलात तरी तिथं तुम्ही नाही, वकील स्थायिक होतील. दुसरी गोष्ट, ओझे बनणाऱ्या वस्तू घरात आणू नका. जुने वाहने स्वस्त वाटतात, पण जर ती रस्त्यापेक्षा गॅरेजमध्ये जास्त असतील तर त्रास गाडीला नाही, तुम्हाला होईल. तिसरी गोष्ट, मालमत्ता पूर्णपणे हस्तांतरित करण्याची घाई करू नका. आज मुलं देवासारखे वाटतात, पण सर्व काही त्यांच्या नावावर केल्यावर त्याच घरात आपण नको असलेली वस्तू होऊ शकतो. मुलं वाईट नसतात, पण जग क्रूर असतं. शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी स्वतःच्या नावावरती ठेवा. चौथी गोष्ट, शेवटची बचत जपून ठेवा. 30 वर्ष कमावलेला पूर्ण पैसा मुलांच्या व्यवसायासाठी देऊ नका, कारण नंतर औषधासाठी हात पसरावे लागले तर ती वेदना फार मोठी असते. पाचवी गोष्ट, मुलांच्या आयुष्यात अति हस्तक्षेप करू नका. ती आपलीच मुलं आहेत म्हणून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नका. जास्त जवळीक प्रेमालाच त्रासदायक बनवते. स्वतःसाठी एक छोटी जागा ठेवा आणि स्वतंत्र जगा. सहावी गोष्ट, आयुष्य पुढे ढकलू नका. तीर्थयात्रेसाठी मुलांची वाट पाहू नका. जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा कदाचित तुमच्या चालण्याची ताकद उरणार नाही. शक्ती आहे तोपर्यंत तुम्हाला आवडणाऱ्या ठिकाणी जा, अगदी एकटं का असेना. सातवी गोष्ट, आनंद पुढे ढकलू नका. आज जे खावंसं वाटतं ते खा हो. जोडीदाराला त्यांच्या आवडीची वस्तू आजच द्या. शवपेटीजवळ उभं राहून त्यांना हे आवडायचं म्हणणं म्हणजे फक्त ढोंग आहे. आठवी गोष्ट, विश्रांती आणि झोप यांना प्राधान्य द्या. मरणाच्या दिवसापर्यंत कामाचा डोंगर उभा करू नका. शरीराला विश्रांती द्या. झोपेसारखं दुसरं औषध नाही. आजारी पडलात तर वेदना तुम्हाला सहन कराव्या लागतील. नववी गोष्ट, स्वावलंबन शिका. तुम्ही एकटेच आलात हे विसरू नका. अपेक्षा कमी करा. पती पत्नी निरोगी असताना प्रत्येक लहान मोठं काम स्वतःच करायला शिका. मृत्यू सुद्धा एकाकी असतो, म्हणून आनंदानं एकटं राहायला शिका. आणि शेवटची 10वी गोष्ट, कायदेशीर जागरूकता आणि मानसिक तयारी ठेवा. मृत्यूपत्र लिहिलं असेल तरी ते बदलण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. वारसदार त्रास देत असतील तर कायदा आणि प्रशासन तुमच्याकडे आहे. दररोज चालायला जा. जुन्या आठवणी जपा. लक्षात ठेवा, एक दिवस जीवनाचा हिशेब संपणार आहे. काहीही सोबत येणार नाही. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. गरजूंना मदत करा आणि स्वतःला एक चांगला माणूस बनवा. आनंद कोणी देत नाही, तो स्वतः निर्माण करावा लागतो. वृद्धापकाळ म्हणजे शेवट नाही, तो शहाणपणाचा काळ आहे. आजच निर्णय घ्या की तुम्ही ओझं बनणार नाही तर प्रेरणा बनणार. मित्रांनो, जर हा संदेश तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित एखाद्या आई वडिलांना तो उपयोगी पडेल. कॉमेंटमध्ये लिहा, यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त पैसा नाही तर जीवन समजावून घेतो. धन्यवाद.